कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। बंधू भगिनींनो, आज आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा पूर्वार्ध समजावून घेणार आहोत। आपण डिसेंबरमध्ये कुरुक्षेत्र आणि मनशक्तीमधला यज्ञ भस्म, कुरुक्षेत्र मृत्तिका आणि मनशक्ती केंद्राचं यज्ञ भस्म याची विधिवत पूजा करून सगळ्यांना ते उपलब्ध केलं। जानेवारीमध्ये आपण प्रास्ताविक पाठ घेतला। फेब्रुवारीमध्ये आपण गीता अध्याय पहिला त्याचा पूर्वार्ध घेतला। फेब्रुवारीमध्ये ती तारीख होती 21 फेब्रुवारी। पहिल्या अध्यायाचा उत्तरार्ध घेतला, त्याची तारीख होती 22 मार्च। तारखांचं महत्त्व लक्षात येत आहे का? 21 फेब्रुवारी हा स्वामीजींनी संन्यास घेतला तो दिवस। 22 मार्च या दिवशी 22 मार्च 1957 यावेळेला स्वामीजींना आत्मसाक्षात्कार झाला तो दिवस 22 मार्च 1957। आज आहे 23 एप्रिल। आता तुम्ही म्हणाल की 23 एप्रिलचं महत्त्व काय आहे? तर 23 एप्रिल 1918 या दिवशी स्वामीजींच्या चेतनाने देहात प्रवेश केला। पारंपरिक अर्थाने आपण जन्म झाला म्हणतो, पण एक पवित्र आत्मा देहामध्ये आला। 57 साली आत्मसाक्षात्कार झाला, 63ला संन्यास घेतला। असा हा सगळा तारखांचा मेळ आहे। आज आपण काही महत्त्वाचे विषय समजून घेणार आहोत। तत्पूर्वी दुसऱ्या अध्यायातले 2 महत्त्वाचे श्लोक आणि त्याला जोडलेल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ह्या आपण ऐकणार आहोत। दुसरा अध्याय श्लोक क्रमांक 13 आणि श्लोक क्रमांक 17। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यवनैर्जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। आयिके शरीरतरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्ष चिदेक प्रमाण तू। एत कौमारत्व दिसे मग तारुण्यी ते भ्रंशे परी देहची हालनाशे एकेकासवे। तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख। श्लोक 17। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। देखे सारासार विचारिता भ्रांति ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे। हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू
चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतु जन्मक्षयाती तू, तया केलिया ही धातू कदा नोहे. आपण या गीता अभ्यासाला साधना सुद्धा जोडलेली आहे आणि ही साधना आपण 2-3 प्रकारे करतो आहोत. एक म्हणजे सुरुवातीला राष्ट्रकल्याण प्रार्थना की ज्यामुळे आपला हेतू विशाल होतो. दुसरं म्हणजे ओंकारावरचं ध्यान आणि त्याला जोडलेली नाडीगतीची नोंद. तसंच आपण गीतेचे अध्याय आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या समजून घेतो. या पहिल्या अध्यायानंतर आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत. म्हणजेच एका तऱ्हेने पहिला अध्याय जो आहे हा अर्जुन विषाद योग आहे, ज्यामध्ये ज्ञान समजून घेण्यासाठीची मनाची तयारी करणारा तो अध्याय आहे. बघा, ज्ञान घेण्यासाठी मनाला घडवावं लागतं, तयार करावं लागतं. कसं, थोड्या वेळाने आपण सविस्तर पाहूयात. आता हा जो आहे हा दुसरा अध्याय आहे. दुसऱ्या अध्यायातले पहिले 1 ते 38 हे श्लोक आता आपण घेणार आहोत, ज्याला गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे सांख्य योग. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग. पण सांख्य योगामध्ये सुद्धा 2 भाग केलेले आहेत. 1 ते 38 मध्ये आहे ज्ञानयोग, ज्ञानाशी संबंधित असलेला भाग. आणि 39 ते 72 या श्लोकांमध्ये आहे कर्मयोग, म्हणजे मी कर्म कसं करावं, का करावं याबद्दलचा भाग. आता हा जो दुसरा अध्याय आहे, या दुसऱ्या अध्यायाचं वर्णन अनेक विचारवंतांनी गीतेचा साररूप अध्याय असं केलेलं आहे. आचार्य विनोबाजींनी तर म्हटलेलं आहे की गीता दुसऱ्या अध्यायात सुरू झाली आणि तिथेच खऱ्या अर्थाने संपली आहे. स्वामीजींनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे. का? कारण दुसऱ्या अध्यायात अतिशय महत्त्वाचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. मग या दुसऱ्या अध्यायामध्ये काय आलेलं आहे? दुसऱ्या अध्यायामध्ये जन्म आणि मृत्यूनंतरचं विज्ञान आलेलं आहे, त्या जीवनाबद्दलचं वर्णन आलेलं आहे, त्याचं तत्वज्ञान सांगणारा हा अध्याय आहे. माझ्या जीवनाचं इति कर्तव्य काय आहे, हा आपल्यालाही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर या अध्यायात आपल्याला मिळेल. दुसरं आहे देहाची नश्वरता, म्हणजे देह कायम राहणारा नाहीये, तो विनाशी आहे. आणि आत्म्याची अमरता आहे. हे दोन्ही विषय या अध्यायाचे केंद्रीभूत विषय आहेत. त्याच्या पुढे आहे स्वधर्माचं पालन आणि त्याचं ज्ञान. मी काय करायला हवं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. या अध्यायामध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचा विषय आलेला आहे, तो आहे स्थित प्रज्ञ दर्शन. स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा. विनोबाजींनी म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञा म्हणजे काय? ज्याची प्रज्ञा स्थिरावली, ज्याची बुद्धी सगळ्या बाबतीत समतेच्या पातळीवर आलेली आहे, असा जो आहे तो स्थितप्रज्ञ आहे. मग तो कसा असतो, त्याचं जगणं कसं असतं, याचं वर्णन या अध्यायात आलेलं आहे. म्हणून आपण ते सगळं समजून घेणार आहोत. पण मनशक्तीच्या साधकांसाठी
न्यूवे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एका विशेष गोष्टीवर मी थोडं सविस्तर बोलणार आहे आणि तो विषय आहे देहांतर प्राप्ती. सविस्तर मी आपल्या समोर विषय मांडतो. आता दुसरा अध्याय जो आहे, या दुसऱ्या अध्यायाचं सूत्रवाक्य आहे ते म्हणजे माझ्या देहाचं विनाशित्व आणि आत्म्याचं अमरत्व समजावून घेणारा हा अध्याय. त्याचं वर्णन आपण संपूर्ण अध्यायभर ऐकणार आहोत. या अध्यायाची सुरुवात होते 7व्या श्लोकापासून. 7वा श्लोक अतिशय सुंदर आहे. काय म्हटलंय त्याच्यात? कार्पण्य दोषो महत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेया स्वनिधिश्रेष्ठम वृद्धी तन्मे शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपत्ते. म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो असा आहे, दैन्याने ती मारिली वृत्ती माझी धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे कैसे माझे श्रेय होईल सांगा पायापाशी पातलो शिष्य भावे. हा श्लोक निवडण्याचं एक कारण आहे. याच्यामध्ये अर्जुनाच्या मनस्थितीचे बारकावे आपल्याला समजणार आहे. बघा, आतापर्यंत आपण काय पाहिलं? अर्जुन हा कशा मनस्थितीत आहे? कारुण्याने ग्रासलेला आहे. अनेक प्रकारच्या निर्माण होणाऱ्या परिणामांमुळे तो घाबराघुबरा झालेला आहे. मी युद्ध करू का करू नको अनिश्चयी आहे. आपल्या जवळच्या माणसांच्या बद्दल त्याच्या मनात आसक्ती निर्माण झालेली आहे. दीनवाणा झालेला आहे. त्याची वीरता हरण झालेली आहे. एका तऱ्हेने भित्रा दुबळा अशा प्रकारचा अर्जुन आहे. मग मला तुमच्या समोर एक प्रश्न ठेवायचा आहे. ज्या अर्जुनाने अशा प्रकारची मनस्थिती निर्माण केली होती, अशा अर्जुनाला भगवंतांनी गीता का सांगितली? प्रश्न नाही पडणार. जो दुबळा झालेला आहे, दीन आहे, वीरता गेलेली आहे, त्याला का म्हटलेलं आहे? हो, त्याची वीरता कोणत्या पातळीपर्यंत लयाला गेलेली आहे का? त्याने म्हटलेलं आहे की माझ्या गुरूंना मारण्याऐवजी भिक्षा मागणं श्रेयस्कर आहे. तो म्हणतो नको गुरूंना मारणं, नको मोठ्या जनांशी युद्ध करणं, त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून राहीन. इतक्या विचित्र मनस्थितीला गेलेला आहे. मग अशा वेळेला सुद्धा भगवंतांनी त्याला गीता सांगितली. का सांगितली असेल? सांगा बरं जरा कोणी. का सांगितली असेल? लक्षात घ्या, जर एखाद्याला गुह्य ज्ञान घ्यायचं असेल, सूक्ष्म ज्ञान घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्याचं मन तशाच प्रकारचं असायला पाहिजे का नको? एक साधी गोष्ट उदाहरण देतो. माझ्या हातात हा पाण्याचा ग्लास आहे, दिसतोय? समजा हा काठोकाठ भरलेला असेल, त्याच्यामध्ये मी अधिकेचं पाणी टाकू शकेन का? शक्य आहे? नाही. ह्याच्यात जर पाणी टाकायचं असेल तर कसा असायला पाहिजे ग्लास? रिकामा. मग तसं आपलं मन मूढतेने, मोहाने, अज्ञानाने ग्रासलेलं असेल तर त्याच्यामध्ये ज्ञान कसं शिरणार आहे? मग अर्जुनाची मनस्थिती कशी होती?
तर तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वतःच्या दैन्याचं त्याला जाणीव झाली होती, स्वदैन्याची जाणीव. दुसरं, मी कोणतं कर्तव्य करणं योग्य आहे याच्याबद्दलची जिज्ञासा. तिसरं, माझ्या मनात जो मोह निर्माण झालेला आहे तो नाहीसा झाला पाहिजे ही तळमळ आहे. माझं कल्याण कशात होणार आहे ही आत्महितेच्छा आहे. एका तऱ्हेने वैराग्य भावना आहे, तात्पुरतं असलं तरी वैराग्य भावना आहे. सगळ्यात महत्त्वाचे दोन भाग आहेत. आर्तता आहे, त्याच्या मनात अशी निर्माण झालेली इच्छा की नाही, मला भगवंता सांग, तू मला कळत नाहीये, मी अज्ञानाने ग्रासलेलो आहे, पण मी तुझं म्हणणं समजून घेऊ इच्छितो. आर्तता. आणि त्याला जोडलेलं आहे कृष्ण शरणता. भगवंता मला तू सांग, तू सांगशील ते करीन. आर्तता म्हटल्यानंतर मला एक गोष्ट आठवली बरं का. तुम्ही कदाचित ऐकली असेल. स्वामी विवेकानंदांच्याकडे एक युवक गेला आणि म्हणाला की मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, त्याची माझ्या मनात तळमळ निर्माण झालेली आहे, काहीही करा पण मला दर्शन द्या. ते म्हणाले, खरी तळमळ निर्माण झाली आहे? ते म्हणाला, हो, म्हणून मला तर दिसत नाही. ते म्हणाले, चल दाखवतो तुला खरी तळमळ कशी असते. शेजारी नदी होती. तरुणाला घेऊन ते तिकडे गेले. आता स्वामी विवेकानंद म्हणजे धष्टपुष्ट. त्यांनी काय केलं, स्वामीजींनी त्याची मान आणि डोकं पाण्याखाली दाबलं आणि काही वेळ धरून ठेवलं. आता पाण्याखाली गेल्यामुळे घाबरा झाला हो बिचारा, धडपड करायला लागला. काही वेळ तसंच जाऊ दिलं त्यांनी. आई स्वामीजींनी त्याला पाण्याच्या बाहेर काढलं. ते म्हणाले, पाण्याखाली असताना काय वाटत होतं? ते म्हणाले, काय वाटत होतं, तुम्ही मला मारताय की काय? अरे म्हणाले, मी कशाला तुला मारेल, पण तुला काय वाटत होतं? नाही म्हणे, मला पहिल्यांदा वाटत होतं काही झालं तरी पाण्याच्या बाहेर यायला पाहिजे, त्यासाठी धडपड मी करत होतो. ते म्हणाले, अशा प्रकारची धडपड आणि तळमळ परमेश्वर प्राप्तीसाठी तुझी आहे का? मुद्दा लक्षात आला? तर ही आर्तता आपल्या मनात असली पाहिजे. त्याच्याबरोबर श्रीकृष्ण शरणता असली पाहिजे. ह्या एवढ्या जर गोष्टी असतील तर आपल्याला ज्ञान नक्की घेता येऊ शकेल. या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी जी सुरुवात केलेली आहे ती थोडी वेगळ्या प्रकारे केलेली आहे बरं का. भगवंतांनी काय केलं, 10व्या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे. सोपेपणासाठी गीतेतलं वर्णन सांगतो. 10व्या अध्यायात नाही, 10व्या श्लोकात वर्णन आहे. मग त्यास ऋषिकेश जणू हासत बोलिला, करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. म्हणजे काय आलेलं आहे, म्हणजे असं आलेलं आहे की भगवंतांनी त्याला हसून उत्तर दिलेलं आहे. दोन्ही बाजूला युद्धासाठी सैन्य सज्ज झालंय. ज्याच्या बळावर युद्ध होणार आहे तो अर्जुन गलित गात्र झालाय. तो त्यांना प्रश्न विचारतोय आणि भगवंतांची काय प्रतिक्रिया आहे, हसतायत. त्यांच्यावर कसलंही टेन्शन आत्ताच्या भाषेत आहे का? टेन्शन नाही. त्यांना सहजतेने उत्तर द्यायचं आहे म्हणून ते हसून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता या हसण्यामध्ये सुद्धा काय आपल्याला दिसतं, एक म्हणजे
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला मोह जो आहे याचा मी नाश करीन, हा भगवंताच्या मनात आत्मविश्वास होता, दृढ आत्मविश्वास होता. दुसरं, एका बाजूने सहज हसलेले, कुत्सिततेने नव्हे, त्याला दोष देण्यासाठी नव्हे, निर्मळ हसू होतं. निर्मळ हसू असेल तर त्याचं वाईट वाटत नाही. बघा, एखादं लहान मूल असतं आणि ते अतिशय निरागसतेने हसतं. हसणाऱ्या निरागस बालकाकडे आपण पाहिलं तर आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं की नाही? तसं त्या श्रीकृष्णांचं हास्य होतं. त्याच्यामध्ये मित्रत्वाची भावना होती, अर्जुनाला दिलासा होता. शब्द, स्पर्श, दृष्टी या सगळ्या माध्यमातून समोरच्याला दिलासा देता येतो, तो दिलासा याच्यामध्ये होता. आता त्यांनी सुरुवातीलाच अर्जुनाला एकावर एक धक्के दिले. पहिल्यांदा त्याच्याकडे पाहून हसले आणि मग म्हणाले, अरे भलत्या वेळी भलता प्रश्न तुझ्या मनात का निर्माण झालाय? आता लक्षात घ्या, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, भलत्या वेळी भलता विचार मनात येणं हेच पाप आहे. काय? भलत्या वेळी भलता विचार मनात येणं हेच पाप आहे. आता मला सांगा, हे जर पाप असेल तर पुण्य कोणतं असेल? भलत्या वेळी भलती गोष्ट पाप, मग पुण्य कोणतं असेल सांगा? योग्य वेळी योग्य गोष्ट मनामध्ये येणं. हा विरोधाभास आहे, पण आपल्याला त्याच्यातले बारकावे या निमित्ताने समजतायत. भगवंतांनी त्याला पहिल्यांदाच धक्का दिला. ते म्हणाले की अरे बाबा, तुझ्या मनात जे हे विचार निर्माण झालेले आहेत त्यामुळे दोन गोष्टी होणार आहेत. कोणत्या दोन गोष्टी? एक, तुझी दुष्कीर्ती होईल आणि तुझी दुर्गती होईल. दोन्ही गोष्टी, दुष्कीर्ती आणि दुर्गती. दुष्कीर्ती म्हणजे काय? दुष्कीर्ती म्हणजे तू जे मनामध्ये हे भाव आणलेले आहेस आणि युद्धापासून पळ काढतो आहेस, त्यामुळे जगामध्ये तुझी छिथू होईल. लोक तुला पळपुटा म्हणतील, घाबरट म्हणतील आणि आत्तापर्यंत तू जेवढ्या लढाया जिंकलेला आहेस ते सगळं मातीमोल होईल, त्याला काही अर्थ राहणार नाही. तेव्हा ही झाली दुष्कीर्ती. आणि दुसरं काय होईल? दुर्गती. दुर्गती म्हणजे काय? तुझ्या आत्म्याची स्थिती ही उद्धाराकडे जाणार नाही, उलट अधोगतीकडे जाईल. भलत्या वेळी भलती गोष्ट सुचणं हेच जर पाप आहे, तर त्या पापामुळे तुझी प्रगती कशी होणार आहे? तुझी अधोगती होईल. हे सांगितल्यानंतर एक लक्षात घ्यायला पाहिजे, अर्जुनाचं युद्धाचं हे जे वर्णन आहे हे जीवनामध्ये सगळीकडे असतं बरं का. संत तुकाराम महाराजांचा एक फार प्रसिद्ध अभंग आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हटलंय ना, प्रत्येक क्षण हे जणू काही युद्धच असतं. आता तुम्ही म्हणाल, हे आत्ताच्या काळाला लागू होतं का? होतं ना. प्रत्येक क्षण युद्ध. कसं? आजूबाजूला अनेक प्रकारचे मोहाचे प्रसंग असतात. अनेक वेळेला सहजतेने चुकीच्या गोष्टी घडू शकतील अशी स्थिती निर्माण होते. कधी दृष्टीच्या बाबतीत, अगदी आपल्याला माहिती आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे,
आत्ताच्या यंग जनरेशनला आणि मोठ्यांना सुद्धा त्याची सवय झालेली आहे. मग त्याच्यात कोणत्याही क्षणाला चुकीची दृश्य येऊ शकतात. तिथे आपण मनाला सावरतो का? रस्त्याने जाताना आपल्याला अनेक आकर्षक वस्तू दिसतात. मोह निर्माण होतो. कधी आपल्याला कोणाचा चुकून धक्का लागला, राग येतो. सगळे विकार आणि सगळे चुकीचे विषय हे केव्हाही मनात निर्माण होतात. म्हणून दर क्षणाला जागरूक राहणं ही आपली आवश्यकता आहे. तेच भगवान इथे आपल्याला सांगतायत. मग या सगळ्याच्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करावा असं वाटतो. संपूर्ण गीता म्हणजे एका तऱ्हेने आत्ताच्या भाषेत मानसशास्त्रीय प्रयोग आहे. उत्कृष्ट असा मानसशास्त्रीय प्रयोग आहे. म्हणजे 360 डिग्रीमध्ये सगळा बदल घडवलेला आहे. आत्ताच्या सोप्या भाषेत बोलायचं तर अर्जुनाचं तोंड पूर्वेकडे होतं, ते सगळीकडनं वळवून त्याने पश्चिमेकडे केलं. का? मला युद्ध करायचं नाही इथपासून ते ठीक आहे, आता तू सांगतोस ना, मी युद्धाला तयार आहे. या सगळ्या प्रक्रियेला आत्ताच्या भाषेत मानसशास्त्रामध्ये एक शब्द वापरला जातो आणि तो आहे ब्रेन वॉशिंग. बरोबर आहे ना? ब्रेन हायजॅकिंग किंवा ब्रेन वॉशिंग. तुमच्या मनातले विचार संपूर्णपणे काढून टाकलेले आहेत आणि हे श्रेय भगवान कृष्णांकडे जातं. आता ह्याच्यामध्ये अनेक पद्धती ज्या निर्माण होतात त्याच्यात एक उदाहरण मला द्यावं असं वाटतं. अर्जुनाने त्याच्या आयुष्यात अनेक युद्धांमध्ये जय मिळवला होता की नाही? एका हाती जय मिळवलेला आहे. सगळे कौरव पांडव त्यांच्यातले श्रेष्ठ धनुर्धर समोर असताना सुद्धा त्याने जय मिळवलेले अनेक प्रसंग आहेत. शत्रूंवर जय मिळवलेले प्रसंग आहेत. मग एकदा त्याने जय मिळवला नाही तर काय बिघडलं असतं? एवढं काय बिघडलं असतं? स्वामीजींनी एक सुंदर उदाहरण दिलंय बरं का. त्यांनी म्हटलंय, समजा एखादा माणूस म्हणायला लागला की या फुग्यामध्ये मी हवा भरताना 100 वेळा पंप मारलेला आहे, मी किती कष्ट घेतलेत आणि हा सुंदर फुगा फुगवलेला आहे. मी फुगा फुगवलेला आहे, मग मी त्याला टाचणी लावली आणि तो फोडला तर काय बिघडलं? टाचणी लावलं तर काय बिघडलं? चालेल का? 100 वेळा पंप मारून जो फुगा फुगवलेला आहे त्याला टाचणीचं एक टोक लावलं तर काय होईल? गेलं ना त्या फुग्याचं महत्व, सौंदर्य? नाही चालत असं. आणि म्हणून अनेक ऋषीमुनी, साधू संत यांच्या आयुष्यात इतके प्रसंग येतात की त्या प्रत्येक क्षणाला रात्रंदिना युद्धाचा प्रसंग समजून ते जागरूक राहून स्वतःला योग्य मार्गावर नेत असतात. हे आपण समजून घेतलं तर आत्ताच्या आधुनिक काळामध्ये अनेक प्रकारचे मोह आपल्या समोर असताना आपण स्वतःला सावरू शकतो. आता या नंतरचा मुद्दा जो आहे हा तेवढाच महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचं आहे? तर गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून आत्म्याचं अमरत्व सांगितलं गेलेलं आहे. श्लोक क्रमांक 11 तिथपासून ते 38व्या श्लोकापर्यंत हे सगळं वर्णन आलेलं आहे. 11वा श्लोक जो आहे, माझ्याकडे गीता आहे, तुमच्याकडे गीता असेल तर ज्यावेळेला तुम्ही अभ्यास वर्गाला बसता त्यावेळेला कोणत्याही प्रकारची गीता तुमच्यासमोर जरूर असू द्या. पण त्याचबरोबर सोपेपणाने समजून घेण्यासाठी आचार्य विनोबांची गीताई जी आहे
ती सुद्धा जवळ ठेवत जा, कारण सोपेपणाने अर्थ आपल्याला समजतो. मग हा जो 11वा अध्याय आहे, या 11व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? अशोच्या नन्व शोचस्त्वम असं तो संस्कृत श्लोक आहे, त्याचं भाषांतर आहे. करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी, मेल्या जित्या विषयी श्लोक ज्ञानवंत न जाणती. पुन्हा एकदा ऐका. करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी, मेल्या जित्या विषयी शोक ज्ञानवंत न जाणती. हा जो 11वा श्लोक आहे त्याच्यात सार आलेला आहे. भलत्या गोष्टीचा शोक करू नये, कारण ज्ञानी लोक जन्म आणि मृत्यू याबद्दल व्यर्थ शोक करत नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही बद्दलचा शोक नको असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं असेल असं? ज्ञानवंत शोक करत नाही. तुम्ही आम्ही तर ज्ञानी नाही आहोत एका अर्थाने. मग आपल्याला समजावून सांगणारा त्याच्या पुढचा महत्त्वाचा श्लोक आहे, आणि जो निव्वेच्या साधकांसाठी महत्त्वाचा आहे, तो 13वा श्लोक आहे. म्हणजे मगाशी जो मी देहांतर प्राप्तीबद्दलचा श्लोक सांगितला ना, तो आहे. त्यात म्हटलेलं आहे, या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी, तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे. फार सुंदर असा हा श्लोक आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? ज्याप्रमाणे देहाला बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व म्हणजे जरा लाभते, या अवस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या देहाची प्राप्ती देखील होते. त्यामुळे ज्ञानी पुरुष मोहग्रस्त होत नाहीत. आता या ठिकाणी देहांतर प्राप्ती म्हटलेलं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर मला बोलायचं आहे, पण अध्यायाचा सार लक्षात घेतल्यानंतर सविस्तर बोलतो. या देहामध्ये विनोबांनी त्याला आणि गीतेमध्ये सुद्धा देहिनः म्हटलंय. देहिनः म्हणजे कोण? ज्याने देह धारण केलाय. देही आणि देह ह्या दोन गोष्टी आहेत. देह म्हणजे आपल्याला जो दिसतो तो बॉडी, शरीर, आणि देही म्हणजे कोण? त्याला ज्याने धारण केलेलं आहे तो, म्हणजेच चैतन्य किंवा आत्मा. आता या सगळ्याच्या बद्दल पुढचे जे श्लोक आहे ते श्लोक फार महत्त्वाचे, आणि त्या श्लोकांमध्ये काय आलेलं आहे ते सांगतो. ज्याप्रमाणे जड वस्तू किंवा जडाला, जडाचं वर्णन केलं जातं, जडाची व्याख्या केली जाते आणि जडाची वैशिष्ट्ये सांगितली जातात, तशी या संपूर्ण पुढच्या श्लोकांमध्ये चैतन्य, आत्मा किंवा मन, त्या सगळ्याचा अर्थ एकच समजूया क्षणभर. या सगळ्याची वैशिष्ट्य काय ते आलेले. आता बघा, थोडंसं तुमच्या विचाराला चालना देतो. जड, याच्या जडाची व्याख्या ज्या वेळेला केली जाते, न्यूटनने ज्या वेळेला जडाची व्याख्या केली, जे अनेक शतकं मानली गेली, त्याच्यामध्ये 3 वैशिष्ट्य जडाची सांगितलीत. कोणती सांगा? जडाची 3 वैशिष्ट्य कोणती? हा, नाही नाही, ते स्वामीजींची व्याख्या ती नाही. हा हा, न्यूटनची व्याख्या. न्यूटनने म्हटलेलं आहे जड म्हणजे काय?
त्याच्यात 3 वैशिष्ट्ये असतात, ज्याच्यामध्ये इनर्शिया आहे, वेट आहे आणि मास आहे. इनर्शिया म्हणजे जे स्वतःहून हालत नाही. अनलेस एक्सटर्नल फोर्स अप्लाय, इट विल नॉट मूव्ह. बाह्य शक्तीची त्याला प्रेरणा दिली नाही तर जड वस्तू हालत नाही. हे माझ्या हातात पेन आहे, हे मी या इकडे ठेवलंय, त्याला वारा पाणी आपण काही हात लावला नाही तर ते आहे तिथेच राहील. त्याला म्हणतात स्थितिस्थापकत्व, इनर्शिया. दुसरं, ह्याला आकारमान आहे की नाही? आहे. तिसरं, याला वजन आहे की नाही? आहे. तर ही जडाची वैशिष्ट्ये आहे. तसं मनाची वैशिष्ट्य, आता मन, चैतन्य, आत्मा हे आपल्या अभ्यासापुरतं एकच समजा. स्वामीजींनी गीता साम्य विज्ञान प्रथम खंड आणि दुसरा खंड याच्यामध्ये खुलासा केलेला आहे की गीतेमध्ये आत्मा हा 3 अर्थांनी वापरला गेलेला आहे. योग्य वेळेला त्याचा आपण खुलासा समजून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला देह सोडून गेलेलं अजड असं लक्षात घ्यायचं. आपल्याकडे स्वामीजींनी 2 गोष्टी सांगितल्यात, एक जड आणि दुसरं अजड. मॅटर, नॉन मॅटर. तर नॉन मॅटरला मन, आत्मा, चैतन्य, प्राण काही म्हटलं तरी स्वामीजी म्हणायचे अजड. तर त्या अर्थाने आपण हे आत्मा हा शब्द क्षणभर या ठिकाणी लक्षात घेऊयात. मग याच्यामध्ये 16व्या श्लोकापासून ते 29व्या श्लोकापर्यंत आणि त्यानंतरच्या काही भागात आत्म्याची वैशिष्ट्ये आलेली आहेत. काय आहेत वैशिष्ट्य? लक्षात घ्या. नसे मिथ्यास अस्तित्व, 16वा श्लोक. नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती, या दोहींच्या अशा परी. आता बघा, 16वा श्लोक आणि 17वा श्लोक एकाच अर्थाशी संबंधित आहे. नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती, या दोहींचा अशा परी. ज्याने हे व्यापिले सर्व, ते जाण अविनाशतू, नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके. या दोन्ही श्लोकांमध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे. जे मिथ्या आहे, जे असत्य आहे, ते केव्हाही अस्तित्वात असतं असं मानू नका. नसे मिथ्यास अस्तित्व. आणि पुढे म्हटलेलं आहे की जे सत्य आहे त्याच्याबद्दल शोक करू नका. म्हणजे काय हो? एकदा आचार्य विनोबांना एकाने विचारलं होतं की तुम्ही ईश्वर मानता का? ते म्हणाले हो, ईश्वर मानतो. तर समोरचा माणूस जरा खवचट होता. तो म्हणाला, तुम्हाला हा दिवा दिसतोय, हा दिवा जसा दिसतो आणि त्याला तुम्ही मानता, तसं तुम्ही ईश्वराला मानता का? विनोबाजी म्हणाले, समोर दिवा आहे किंवा नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये मी शंका निर्माण करू शकेन, परंतु जे दिसत नाही असं तुम्हाला वाटतं त्या ईश्वराबद्दल माझ्या मनात शंका नाही. वरवर पाहताना उलट सुलट नाही वाटत. तेच महत्वाचं आहे, तेच ज्ञान महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आदि शंकराचार्यांचा एक विचार समजून घ्यायला पाहिजे. शंकराचार्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या. ब्रह्म सत्य आहे
जग मिथ्या आहे. म्हणजे काय? हे सगळं दिसणारं जग हे असत्य आहे आणि जे दिसत नाही ते ब्रह्मतत्व सत्य आहे. म्हणजे काय हो? त्याचा खुलासा स्वामीजींनी एका प्रयोगविचनात केलेला आहे. तो काय सांगितलाय ते मी सांगतो तुम्हाला. आता माझ्या हातात काय दिसतंय तुम्हाला? काय आहे? पेन आहे. दिसतंय की नाही? मग हे जे पेन दिसतं आहे हे असत्य आणि मिथ्या कसं काय मानायचं? बरोबर आहे. स्वामीजींनी खुलासा करताना म्हटलेलं आहे, पेन आहे हे तात्पुरतं सत्य आहे, चिरकालीन नव्हे. या पेनाचं अस्तित्व पेन या स्वरूपात कायमचं राहत नाही. ते तुटेल फुटेल, कुठेतरी मिश्र होईल. कारण या सृष्टीमध्ये घडितो मोडितो सृष्टी कालरूपास त्या नमो, असं आहे ते सगळं. या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सातत्याने परिवर्तित होत असतात, बदलत असतात. कसं बदल होतो तुम्हाला एक उदाहरण देतो. जमिनीमध्ये बी लावलेलं आहे, त्याला पाणी घातलेलं आहे. त्या बी मधून काय निर्माण होईल? रोप निर्माण होईल. त्या रोपाचं पुढे काय होईल? वृक्ष होईल. त्या जमिनीमध्ये त्या वृक्षाची बी दिसणार आहे का? जी बी लावली होती तशी ती दिसणार आहे? आंब्याची कोय लावलेली आहे, आम्रवृक्ष तयार झालाय, आंब्याची कोय तशीच्या तशी दिसणार आहे? नाही. मग ते बी, आंब्याची कोय नष्ट झाली आहे का? मग काय झालेलं आहे? रूपांतर झालेलं आहे. म्हणजे बी नष्ट झाली तर आपल्याला वाटतं नष्ट झाली नाही, झाडात रूपांतर झालेलं आहे. ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये सायकल्स आहेत. बीचं झाड होतं, झाडाला फुलं येतात, फुलाच्या नंतर फळं निर्माण होतात आणि फळांमधून पुन्हा बी निर्माण होते. या सृष्टीमध्ये प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड वायू एकमेकात रूपांतरित होत राहतात की नाही? नायट्रोजन सायकल आहे, कार्बन सायकल आहे. ही सगळी सृष्टी जी आहे ही अशा चक्रांची झालेली आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये म्हणतात जन्म मृत्यूचं चक्र, जन्म मृत्यूचा फेरा, जन्म मृत्यूचं चक्र. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि जो मृत्यू पावलेला आहे त्याला जन्म आहेच. म्हणून या सगळ्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज अतिशय चपखल उदाहरणं देतात. त्यांचं ते एक वैशिष्ट्य आहे. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण किती चपखल व्यवहारातली उदाहरणं दिली आहेत. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे, समजा माणूस उभा आहे, उन्हामध्ये त्याची सावली पडलेली आहे. माणसावर तलवारीने प्रहार केला तर काय होईल? त्याला लागेल का लागणार नाही? लागेल. पण त्याच्या सावलीवर प्रहार केला तर काय होईल? माणसाची सावली आहे ना, त्याच्यावर प्रहार केलाय, होईल का काही परिणाम? नाही होणार. दुसरं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक मातीचं भांड आहे, त्या भांड्यामध्ये पाणी आहे. ते भांड उन्हामध्ये नेऊन ठेवलं, त्याच्यात दुपारच्या वेळेला सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसेल का? दिसणार नाही. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब खरं आहे का खोटं आहे? दिसतंय, बरोबर. सूर्यावरती आहे की नाही? आहे. कर्मधर्म संयोगाने ते मातीचं भांड फुटलं आणि पाणी वाहून गेलं. काय झालं? प्रतिबिंब नाश पावलं. मग सूर्य नाश पावलाय का?
सूर्य नाश पावलाय का? नाही, सूर्य आहेच ना. तसं ते म्हणतात की हा देह जो आहे, हा देह म्हणजे चैतन्याचं एक रूप आहे, चैतन्याचा एक अंश आहे, जो अंश या देहामध्ये सामावलेला आहे. देह गेला याचा अर्थ त्यातलं चैतन्य नाहीसं झालं का? मुद्दा लक्षात येतो का मंडळींनो? आहेत ना सूक्ष्म अर्थ? हे आपण लक्षात घ्यायचे आहे. याला विज्ञानातले दोन महत्वाच्या शब्दांची जोड देतो. एक आहे फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, ज्याच्यात म्हटलेलं आहे नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग, नथिंग डाईज, इट ट्रान्सफॉर्म्स इट फॉर्म. शून्यातून काही निर्माण होत नाही, निर्माण झालेलं नष्ट होत नाही, ते फक्त रूपांतरित होतं. बरोबर आहे. अजून एक शब्द आहे, त्याला म्हटलेलं आहे इनडिस्ट्रक्टिबिलिटी ऑफ मॅटर, म्हणजे वस्तूचं अविनाशित्व. इनडिस्ट्रक्टिबिलिटी, ते विनाश पावत नाही. हेच वर्णन आत्म्याचं आहे ना. कारण मॅटरमध्ये सुद्धा काय होतं, मगाशी घेतलेलं उदाहरण, मातीचे अनेक कण एकत्र केले, त्याच्यावर पाणी टाकलं, त्याला कुंभाराने आकार झाला, त्याचं मडकं झालं. काही काळाने ते मडकं फुटलं, त्याची पुन्हा काय झाली? माती झाली. तेच होतं. म्हणून मराठीमध्ये म्हणतात, देह सोडल्यानंतर काय म्हणतात, त्याच्या देहाची माती झाली. आहेत ना शब्द? हे सगळे एकमेकाला जुळणारे अर्थ आहेत. 18व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, विनाशी देह हे सारे, बोलिले त्यात शाश्वत, नित्य निस्सीमतो आत्मा, अर्जुना झुंज यास्तव. अर्जुनाला तो प्रत्येक वेळेला म्हणतो लढाई कर, लढाई कर. पण यावेळेस त्यांनी लढाई कशासाठी कर म्हटलेलं आहे? तर म्हटलेलं आहे की नित्य निस्सीमतो आत्मा, जो आत्मा नित्य आहे, कायमचा टिकणारा आहे. देह हा विनाशी आहे, पण शाश्वत काय आहे? आत्मा आहे. आणि या आत्म्याचं पुण्य कायम टिकावं यासाठी त्याला योग्य मार्गावर नेण्याची आवश्यकता असते. आता ह्याच्या पुढची वर्णन आहेत ना, ही आत्म्याची वैशिष्ट्ये. आत्ता म्हटलं तसं पुनर्जन्माचा स्पष्ट उल्लेख करणारा आहे, म्हणून मी त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे. एका तऱ्हेने असं म्हटलेलं आहे, वासांशी जीर्णानी यथा व्याय, नवानी गृह्णाती नरोपपराणी. जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणं, याचा अर्थ असा आहे की हा आत्मा काय करतो, देह हा सातत्याने बदलत राहतो. बघा, मला थोडंसं सूक्ष्मात जायचंय. देहात असताना सुद्धा देह कायमचा तसाच राहतो का? आता आमचे नाटेकर काका आहेत. किती वय नाटेकर? 90च्या आसपास आहे. आता नाटेकर काकांचा 2 वर्षाचा फोटो जर इथे ठेवला, तर हा नाटेकरांचा फोटो असं ओळखता येईल का? ओळखता येईल? नाही. समजा त्यांचा 15 वर्षाचा फोटो आहे, ओळखता येईल का? नाही. 30व्या वर्षाचा फोटो आहे, ओळखता येईल का? नाही. बाल्य, तारुण्य, देह कोणाचा आहे? नाटेकरांचा आहे. पण ओळखता येतो का? म्हणजे देह तरी तोच राहिलाय का? नाही. स्वामीजींनी तर आपल्याला एका संदर्भात सांगितलेलं आहे, आपल्या शरीरातल्या पेशी दर सेकंदाला 12.5 कोटी पेशी जुन्या नष्ट होतात, नवीन निर्माण होत असतात.
90 दिवसामध्ये शरीरातल्या सगळ्या पेशी बदलतात. 186 दिवसात दोनदा वर्तुळ बदलतं आणि 7 वर्षामध्ये हाडातल्या पेशी सुद्धा बदलतात. फक्त कायम टिकतात त्या मेंदूतल्या पेशी, न्यूरॉन्स, ब्रेन सेल्स, त्या बदलत नाहीत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपलं बालपण आठवतं, आपलं तारुण्य आठवतं. का? कारण त्या सगळं बदललं तरी ते देहातलं चैतन्य बदललंय का? नाही, ते चैतन्य बदललेलं. आणि म्हणून सगळीकडे देह हा बदलणारा आहे, परंतु कोणत्याही तऱ्हेने त्यातला आत्मा जो आहे हा कायम असतो. हा विचार आपल्याकडे सातत्याने स्वामीजींनी सांगितलेला आहे आणि तिथेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आत्म्याची वैशिष्ट्य मगाशी मी म्हटली ना, ती 23 आणि 24व्या श्लोकात आलेली आहे. शस्त्रे न चिरिती ह्यास, ह्यास अग्नी न जाळीती, पाणी न भिजवी ह्यास, ह्यास वारा न वाळवी, चिरवे जाळवे नाहा, भिजवे वाळवे हिना, स्थिर निश्चळ हा नित्य, सर्वव्यापी सनातन. हे सगळे जे श्लोक आहेत त्याच्या पुढचे सुद्धा ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक तत्व आलेलं आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल युनिटी ऑफ स्पिरिट. युनिटी ऑफ स्पिरिट म्हणजेच शक्तीची एकात्मता. शक्ती ही सर्वत्र कायम आहे, तिच्यात सातत्याने बदल होत नाही. आत्मा हा या ठिकाणी एक खुलासा करतो. एका जिज्ञासूने विचारलं की बाल्य, तारुण्य, वृद्धत्व बदल आम्हाला दिसतो, डोळ्यांना दिसतो, पण देह सुटल्यानंतर आत्मा दुसरा देह धारण करतोय, दिसतं कुठे? दिसतं का? नाही. त्याला एक सुंदर उत्तर आहे. जेवढी वस्तू सूक्ष्म होत जाते तेवढं तेवढं आपल्याला अधिक सूक्ष्म दृष्टी लागते. डोळ्यांनी सर्वसामान्य गोष्टी दिसतात, पण ॲटॉमिक लेवलवर गेलं तर अणूच्या पातळीवर गेल्यानंतर हे अणू किंवा परमाणू डोळ्यांनी दिसतील का? अहो, त्याच्यापेक्षा मोठ्या वस्तू सुद्धा पाहायच्या झाल्या तर सूक्ष्मदर्शक यंत्र लागतं. बरोबर आहे? पूर्वीच्या काळी चष्म्याची सर्रास वापर नव्हते, त्याला भिंगाने पाहायचे जुने लोक. बरोबर आहे? भिंगाने वाचायचे असे. आता आपल्याकडे चष्मा आलाय म्हणजे भिंगच आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म वस्तू पाहायची असेल तर सूक्ष्मदर्शक, त्याच्यापेक्षा सूक्ष्म पाहायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक. बरोबर आहे ना? आता मला सांगा, त्या ॲटमपेक्षा सुद्धा जे सूक्ष्म चैतन्य आहे ते साध्या डोळ्यांनी दिसेल का? दिसेल नाही. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्या डोळ्यांची शक्ती पुरणार नाही. मग काय करावं लागेल? एक वर्णन मी केलेलं आहे एका लेखात. सध्याचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्याला काय म्हणतात? AI. काय म्हणतात? AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्याला जर सूक्ष्मातलं सूक्ष्म तत्व जाणायचं असेल तर त्यासाठी AIच्या पलीकडे जायला पाहिजे आणि आयुष्याला जोडायला पाहिजे TI. काय? TI म्हणजे काय? टर्न इनसाइड. काय शब्द आहे? टर्न इनसाइड. तुम्हाला तुमच्या आत्म्याची जाणीव, चैतन्याची जाणीव जर निर्माण करायची असेल तर तुमचे बाह्य डोळे बंद करा.
आत वळा आणि स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करा. ज्यावेळेला आपण हे स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच वेळेला आपल्याला खरं आत्मदर्शन होऊ शकतं. त्यासाठी आहे AIचं रूपांतर TI मध्ये करणं. बरोबर आहे? तसं आपल्याला अध्यात्माच्या बाबतीत जोपर्यंत आपण स्वतःचं वेगळेपण मानतो, तोपर्यंत अध्यात्मामध्ये आपल्याला फार पुढे वाटचाल करता येत नाही. त्यासाठी आवश्यक आहे, मला फक्त मी आणि माझं हा जो अहंकार आहे हा सोडावा लागतो. पाण्याच्या सूक्ष्म कणांसारखं वाळूवर जाऊन पडून नष्ट व्हायचं का पुन्हा महासागरात विलीन व्हायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि त्यासाठी सूक्ष्म ज्ञान ही गीता आपल्याला देते. गीता ज्ञानेश्वरी, पूज्य आचार्य विनोबाजी, स्वामीजी आणि अनेक विद्वानांनी आपल्यापर्यंत तो अर्थ पोचवलेला आहे. आणि म्हणून हे सगळं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला योग्य अर्थ लक्षात येईल. काही वेळेला काही जणांना असं वाटतं की हे दिसत तर काही नाही, अस्तित्व तर नाही, मग त्याचं महत्त्व कसं आहे? स्वामीजींची एक जुनी गोष्ट मला आठवली. एक सावकार होता. सांगू का गोष्ट? एक सावकार होता. त्याने त्याचे 2 विवाह झाले होते. त्याच्यामध्ये आधीच्या बायकोची मुलं होती आणि नंतरच्या बायकोचा एक मुलगा होता. तर तो लहान होता आणि थोडासा शरीराने दुबळा होता. तर त्या सावकाराला लक्षात आलं की आपण संपत्तीची वाटणी जर केली तर ही मुलं काही त्याला नीट खाऊ घालणार नाहीत, त्याचा रागराग करतील, द्वेष करतील. म्हणून त्याने एका साधूचा सल्ला घेतला की मला इच्छापत्र, मृत्यूपत्र करायचं आहे, काय करू? तर साधूने सगळं समजून घेतलं आणि म्हणाला, त्या मृत्यूपत्रात लिहा की हा जो तुझा मुलगा आहे XYZ क्ष नाव, त्याला इतरांनी 0 रुपये दिल्यानंतरच मृत्यूपत्र अंमलात येईल. सावकाराने सगळ्यांना दाखवलं. आधीची मुलं म्हणाली, काय चालेल, 0 रुपयाच तर द्यायचं आहे, देऊ म्हणाले. मान्य आहे. सहाय्य केलं सगळ्यांनी. काही दिवसांनी सावकाराचा मृत्यू झाला. वाटणीची वेळ आली. धाकटा मुलगा म्हणाला, माझी वाटणी द्या. ते म्हणाले, तुझी वाटणी काय, 0 रुपये आहे, काही मिळणार नाही तुला. निराश झाला. त्या गावात काही शहाणे लोक होते. त्यांना माहिती होती हकीकत, सावकाराने साधूची मदत घेतली होती. त्या साधूला बोलवलं आणि म्हणाले की असा असा तिढा निर्माण झाला आहे, हा धाकटा मुलगा काही ऐकायला तयार नाही आहे आणि मोठे म्हणतात त्याला 0 रुपये द्यायचं, म्हणजे काय द्यायचं, 0च आहे, निवाडा करा. साधू आले आणि म्हणाले मुलांना, मृत्यूपत्र वाचा. त्यात लिहिलेलं आहे, सगळ्या आधीच्या मुलांनी धाकट्या मुलाला 0 रुपये दिल्याशिवाय मृत्यूपत्र अंमलात येणार नाही. तर म्हणाले त्याला 0 रुपया प्रत्यक्ष द्या, मगच मृत्यूपत्र अंमलात येईल. तर त्यांची पंचायत झाली, प्रत्यक्ष कसं द्यायचं, 0 रुपया आणायचं कुठून? शेवटी साधू म्हणाले, याच्यावर मार्ग एकच आहे, त्याचा योग्य वाटा त्याला द्या, म्हणजे तो म्हणेल की ठीक आहे, आता माझी मान्यता आहे. शून्याची महती अशी असते. म्हणून एका अभंगात म्हटलंय, शून्य जाणिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे. अशा प्रकारची ही सूक्ष्मदृष्टी आपल्याला असेल तरच आपल्याला त्याचा सगळ्याचा उपयोग होऊ शकतो. मग आता शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे. 30 पासून 38 पर्यंतचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसेच आत्म्याचे वेगळे वेगळे सगळे वर्णन आहेत. त्याच्यातला 32वा श्लोक जो आहे तो एका तऱ्हेने, जसे अर्जुनाला त्यांनी
दुष्कीर्ती आणि दुर्गती सांगितली होती, तसं थोडंसं आमिष दाखवलंय. या 32व्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे, प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे, क्षत्रियासी महाभाग्ये लाभते युद्ध हे असे. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी की 37व्या श्लोकात म्हटलेलं आहे, मेल्याने भोगीसी स्वर्ग, जिंकल्याने महितळ, म्हणून अर्जुना उठ युद्धास दृढ निश्चय. हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम, मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ. या पूर्वार्धात हे 2 श्लोक महत्वाचे आहेत. आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही तऱ्हेने तू जर लढाई जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल आणि मेलास तर स्वर्गाचं राज्य मिळेल. आम्हीच दाखवलंय हो. लहानपणी एखादं मूल नवीन शाळेत जाताना गडबड करतं, रडतं, आकांडतांडव करतं. आई त्याला आम्ही दाखवते की नाही, बाळा रे शाळेत जा, चॉकलेट देईन, गोळी देईन, आल्यावर खेळ देईन, सांगतात ना. तसं हे आहे की तू कशाला चिंता करतोय. पण ते नुसतं आमिष नाही, ते खरं सुद्धा आहे. हे पुढच्या श्लोकात कळणार आहे. आणि त्यासाठी या अध्यायाचा समारोप करताना मला महत्त्वाचा विषय मांडायचा आहे, तो आहे देहांतर प्राप्ती. मगाशी 13व्या अध्यायातला उल्लेख केला, देह गेला तरी आत्मा दुसरा देह धारण करतो. याच्यावर अनेक लोकांनी अनेक तऱ्हेने वर्णन केलेलं आहे. विनोबांनी गीताई आणि गीताई चिंतनिकेमध्ये देहांतर प्राप्ती याचं वर्णन सुंदर तऱ्हेने केलेलं आहे. आत्ताचा जो संदर्भ आहे तो आहे मृत्यूनंतर देहांतर होतं याचा अर्थ काय. स्वामीजींनी 7वा स्वर्ग या ग्रंथामध्ये मृत्यू पश्चात जीवनाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की विज्ञानानुसार या जगात किंवा विश्वात निर्भेळ पोकळी नाही. निर्भेळ पोकळी नाही म्हणजे कुठेतरी काही ना काहीतरी जडकण आहेतच. मृत्यूनंतर मन देहातून गेलं, बघा शब्द, मृत्यूनंतर मन देहातून गेलं तरी त्याला कोणत्या तरी जड कणाग्राच्या सान्निध्यात राहावं लागतं. भावना शून्य जड कणाग्राच्या सहवासात राहिल्यानंतर त्या ठिकाणी असणारी उष्णता ही त्याला त्रास देते. त्याला त्याप्रमाणे उष्णता सहन करावीच लागते. स्थूल शरीर गेलेलं आहे, सूक्ष्म देह राहिलाय, तरी सुद्धा मृत्यूनंतर त्या सूक्ष्म देहाला जड कणाग्राच्या सहवासात राहावं लागतं, कारण निर्बळ पोकळी नाही. समजा माझ्या हातात हे पेन आहे, त्याला समजा मन, चैतन्य किंवा आत्मा, या देहाला ते सोडून गेलं आणि इकडे गेलं. कोणाच्या सहवासात आहे? ग्लासच्या. इथून उठलं, इकडे गेलं. आता कोणाच्या सहवासात आहे? पुस्तकाचे. इथून उठलं, इकडे गेलं. कोणाच्या सहवासात आहे? इथे गेलं. कुठे? कोणाच्या सहवासात आहे? टेबल. कुठेही गेलं तरी जड कणाच्या सहवासात आहे की नाही? आहे. तो जड कण जो आहे त्याच्यावर आत्म्याची किंवा चैतन्याची सत्ता चालत नाही. जोपर्यंत मनुष्य देहात असतो तोपर्यंत त्याच्याकडे ताकद असते. आणि ही ताकद असल्यामुळे या जड देहावर तो काही प्रमाणात सत्ता गाजवतो. मी हात हलवतो, पाया हलवतो, खुर्चीवरनं उठतो, मला हवं ते खातो, मला पाहतो, ऐकतो, या देहावर सत्ता आहे. बाहेर उष्णता झाली
तर मी काय करतो, मी AC मध्ये जाऊन बसतो. मला थंडी वाजायला लागली, स्वेटर घेतो. ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. पण मृत्यूनंतर देहच राहिलेला नाही. या ठिकाणी जन्म मृत्यू विज्ञान हा वर्ग त्याचं तुम्हाला स्मरण देतो. आणि दुसरं इच्छापूर्तीचं दुसरं वर्ष की ज्याच्यात मृत्यूपश्चात जीवनाचा अभ्यास आहे. आपल्या अनेक प्रयोगवेचनात स्वामीजींनी म्हटलेलं आहे की आपल्याला ज्या जाणीवा होतात, समजा उदाहरण घेऊयात, आपल्याला ऐकू कशाने येतं? कशाने येतं? कानाने. कान नसतील तर ऐकू येईल का? प्रश्न आहे. पण मला उलट विचारायचं आहे स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे की कान आहेत म्हणून सगळं तुम्हाला ऐकू येतं का? थोडा वेळ थांबा. खडाखड आवाज येतात मगापासून. आता शांत बसा. कुठला आवाज येतोय? कूलरचा आवाज येतोय. बाहेर वाहन जातंय, आवाज येतोय. तिकडे रमलर्स टाकले, त्याच्यावर खाड खाड आवाज येतोय. बाहेर एखादा पक्षी, त्याचे शब्द आहेत ते ऐकू येतात. हे सगळे गेल्या 3-4 मिनिटात ऐकू येत होते का? कान होता ना जागेवर? नाही. बरं, तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, सगळं पाहत पाहतच जाताना उघडे डोळे असतात ना, का डोळे बंद करून चालता? तुम्ही 5 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला जर विचारलं की रस्त्यामध्ये किती वस्तू दिसल्या आणि कोण कोण माणसं दिसली, सांगा बरं. सांगता येतील? नाही. कारण का? जाणीवपूर्वक पाहत नव्हतो, जाणीवपूर्वक ऐकत नव्हतो. जाणीव म्हणजे ज्ञान. हे ज्ञान फक्त देहाला होत नाही, देहिना, त्या देहाला धारण करणारा जो आहे त्याला होत असतं. त्यामुळे मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या मनाला या सगळ्या जाणीवा होतात. थंड, उष्ण ह्या सगळ्या जाणीवा होतात. आता शेवटी आपण निश्चय चिंतन करणार आहोत. सगळ्यांनी मी म्हणतो ते शब्द माझ्या मागोमाग म्हणा. हा दुसरा अध्यायाचा साररूप चिंतन आहे. माझ्या शरीरात जरी बदल झाला तरी मी कायमच असतो. तसेच एक देह सोडून दुसरा घेतानाही मी कायमच राहीन. याचं ज्ञान करून घेऊन मी देहाविषयीचा मोह टाळीन. हरिओम. यानंतर आपण श्रीकृष्णाचं जप करणार आहोत. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. 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 ओम हरि ओम.
श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम. श्रीकृष्ण शरणं मम. शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीक मूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. 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 हरि ओम. हरि ओम.